एक महत्त्वाची बातमी, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आलेले आहेत। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आहे, पंकज भोयर आता भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, पंकज भोयर हे नवे पालकमंत्री। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। गजानन, काय माहिती? नक्कीच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आलेले आहे आणि जो आता ऑर्डर आलेला आहे त्यामध्ये आता डॉक्टर पंकज भोयर जे वर्ध्याचे पालकमंत्री होते आणि त्यांना आता भंडाऱ्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। संजय सावकारे हे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते, परंतु काही नाराजी होती स्थानिक भाजप नेत्यांची। त्यांना लांबचा प्रवास पडत होता तिथनं भंडाऱ्यात येणे आणि झेंडा पालकमंत्री होऊ नये अशी भूमिका होती, कारण फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टलाच यायचं। त्यामुळे आता भंडारा जिल्ह्याच्या इतर प्रशासकीय कामांना गती मिळावी म्हणून ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार डॉक्टर पंकज भोयर यांना देण्यात आलेली आहे। आणि आता पंकज भोयर यांच्यावर 2 जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे। वर्धा जिल्ह्याची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडत आहेत, दौरे करत आहेत। आपल्या कामाचा छाप जे आहे ते त्यांनी वर्धा जिल्ह्यावर सोडलेली आहे। त्यामुळे आता त्यांना एक अतिरिक्त जबाबदारी भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री पद दिलेला आहे आणि तो आदेश जो आहे तो काढलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या कमी वेळात काही महिन्यात संजय सावकारे यांच्याकडनं यांची जबाबदारी काढून पालकमंत्री पद जे आहे ते आता पंकज भोयर यांना दिलेलं आहे। तरुण चेहऱ्यांना वाव द्यावं म्हणून भाजपमध्ये जी आहे ती कार्यपद्धती राहिलेली आहे आणि त्यामुळेच भविष्याची तरतूद, कारण की आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे एकूणच जिल्ह्यातील पक्षावर आणि प्रशासकीय कामांवरही पकड असणं गरजेचं आहे पालकमंत्र्यांची। त्यामुळेच भंडारा वर्धा जिल्ह्यात ज्याप्रमाणे पंकज भोयर यांचं काम आहे त्याचं कौतुकही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार केलेलं आहे। त्यामुळे त्यांना आता अतिरिक्त जबाबदारी जी आहे ती भंडाऱ्याची देण्यात आलेली आहे आणि आता पंकज भोयर यांच्याकडे 2 जिल्ह्याची जबाबदारी जी आहे ती असणार आहे। विदर्भात यापूर्वी नक्कीच गजानन, अगदी तुम्हाला थोडंसं थांबवते, आपल्यासोबत स्वतः पंकज भोयरजी जोडलेले आहेत। पंकज भोयरजी, तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे, भंडाराचं पालकमंत्रीपद देखील तुम्हाला देण्यात आलेलं आहे, काय प्रतिक्रिया? निश्चितपणे आता वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी लक्षात ठेवून येणाऱ्या काळामध्ये भंडाऱ्यात देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, ज्या पद्धतीने वर्ध्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या शासकीय योजनांची अंमलबजावणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात पार पाडली, त्याच योजनांची अंमलबजावणी, नवीन योजना अजून भंडारा जिल्ह्याकरता आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। नक्कीच पंकज भोयरजी, मात्र अचानक हा निर्णय का घेण्यात आलेला आहे? यामागे काही हालचाली आहेत का? नाही, याची मला देखील पूर्वकल्पना नव्हती, परंतु मला असं वाटतं की भौगोलिकदृष्ट्या कदाचित सावकारे साहेबांना ते दूर पडत असावं, अन्यथा संजय सावकारे साहेबांचं काम देखील अतिशय चांगलं त्यांच्या विभागामध्ये सुरू आहे। मात्र या निर्णयामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना आता उधाण आलेले आहे की अचानक हा निर्णय कशामुळे घेण्यात आलेला आहे? काही प्रॉब्लेम सुरू आहेत का? या संदर्भात काय सांगाल? नाही, कुठलेही काही प्रॉब्लेम सुरू नाही आहेत। चांगलं, मी विदर्भातला आणि भंडारा हे विदर्भ माझ्या स्थानापासून जवळ पडतं आणि तिथे मी जास्त वेळ देऊ शकेल, या कारणामुळे कदाचित मला दिलेलं असावं, अन्यथा सन्मान्य संजय सावकारे हे देखील अतिशय उत्कृष्ट काम त्यांच्या विभागामध्ये करतात। नक्कीच, धन्यवाद पंकज भोयरजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी।